हा बाबा का वलगडीचं चिमणा आल्या का काही आडे मला चिमणी खायची घेऊन ये ना. हा खायचेत म्हणून घेऊन येलच. कातोऱ्या अवतार बघा झालाय. काळ्या पिशव्या बरंच काळ्या पिशव्या घेऊन येणार काय. हे बघा मंडळी आता सुका चिकन आवरा तरी बी यावी मिठामध्ये ते मासे तलीच्यातल्या बागऱ्याच्या सारखं. नमस्कार, मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता वरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे 11 जानेवारी आणि आज वार आहे रविवार. तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला आज आहे रविवार, तर बघूयात आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं आहे. आणि दुसरी गोष्ट जमलं तर मी हा व्हिडिओ संध्याकाळी 4 वाजता तुम्हाला लगेच देईन. जर नाही ब्लॉग पूर्ण शूट झाला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला उद्या सोमवारी पाहायला भेटेल. ओके चलो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मी आता सकाळी सकाळी भाकऱ्या वगैरे करून घेतल्यात, त्याच्यानंतर मग आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केले. आणि आता हे गेल्यात गावामध्ये रविवारची सोय म्हणजे काहीतरी मटण बिटन काहीतरी चिकन बिकन आणतील आता. तर चला ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. आजच्या दिवसभरामध्ये जे काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. ओके चलो. तर बघा पोऱ्या माझा झोपलाय, कसा रूममधून आलाय बाहेर, नाही ते झोपलाय. या मंडळी तुम्ही बी आता चहा पिवाला मस्त चहा गाठे गावाला. तुला पाहिजे लपू, तुला पाहिजे चहामध्ये गाठे. हे सोनूने असा कोंबाड घातली ना नुसता कधी बसून काय करायचं आहे पोराचं काही समजत नाही. जरा आवाज आला का लगे भोंगा. चला आता मशीनला कपडे लावल्यात, मशीन पण झाले कपड्यांचे, लगेच सुकायला घालते बरं. ओके आता भाकऱ्या तर बुजल्या, आता काही टेन्शन नाही बरं. शेठ उठा, चला आंघोळ करा आता. शेठ 11 वाजून गेलात बाबू, 11 वाजून गेलात बोलते. 11 वाजतील आता जन्मे. उठ चल आंघोळ कर. यो बघा कसा ए बमच्या लक्कू बमच्या. का मावरा बघायला जायचं आहे? आंघोळ नाही करत तर मावरा बघायला जायचं आहे का काय रा? सोंग्या याचा हे इकडा हे इंगोलवर नको पाहिजे हो. वरची बरंच सोय जेवलेलं काळ्या पिशव्या बरंच काळ्या पिशव्या जेवून शेण काय. या मंडळी तुम्ही पण आता नाश्ता करायला सकाळचा. चला आता इथं मस्त आवनचा नाश्ता चालू आहे. भाकर ना अंड्याचा पोला. बायकोने ड्रेस घातलाय, कशी दिसते बायको? शोभते का नाही? मस्त मस्त. नाही तुम्हाला कोणी करायला पण जॉब बदल पाहिजे ना काहीतरी माणसामध्ये. बदल पाहिजे म्हणते माणसामध्ये. चला आता हा ड्रेस ना मेशोवरून कधीच ऑर्डर केलेला, ऑर्डर करून नुसतं ठेवलेला, घातलाच नव्हता. तर बरं चला आज घरातच आहे, घालते बरं आज. चलो आता हॉलमध्ये जाम पसारा पडलाय. पसारा म्हणजे कपडे शिवायचे मशीन आणून ठेवले ना, ते सगळे हे ते पिशव्या पडल्यात ना ठेवल्यात, ते सगळं उचलते आणि मशीन गॅलरीत ठेवते बाहेर. मग लगेच लादी पुसून घेते. चलो आज ना रविवार होता, मला असं वाटलं मोनिशा आज पण कामावर जाणार नाही, तर मी पण एकदम आरामामध्ये उठले. आज एकदम सावकाश उठली ना, आंघोळ वगैरे करून लगेच भाकरीच करायला घेतले. बरं भाकरी केल्या म्हणजे मोकळा, कारण का बाहेर ना जिथं चूल आहे ना आपली तिथं लगे ऊन येते. 11 साडे 11 वाजेपर्यंत ना ऊन येते तिथं. मग मी काय करते सकाळी लवकरच भाकऱ्या करून घेते असा. चलो आता
तर आता सगळी कामं आवरूनशा घेतली. इथे जेवण बनवायला दुपारचा ना, जेवणामध्ये मस्त सुका चिकन ना भाकरी. आता मी सकाळीच बनवलं लवकर, तर आता यावेळी नाश्ता करून गेलं बाहेर ना. मी आता घेतलं आहे रांधाला ना. बरं एकीकडे आता चिकन शिजते तर मशीनवर जरा बसताव ना. यो मी ब्लाऊज ना माझ्या डोक्याशी शिवायला घेतले. तर आता ताईने जसं शिकवले ना तसाच इथंशा ब्लाऊज आता मी शिवायला घेतले. एक एक पार्ट कसा जॉईन करायचा, कसं शिवायचा बघू बरं जमतं का. चला आता इथे चिकन आदवलं आहे मी. चिकनला पाणी बघ किती सुटलं लगेच. टोमॅटो कापून टाकलेलं ना त्याच्यामुळं. तर अजून एक 5 ते 10 मिनटं शिजू देत, त्याच्यानंतर मग गॅस बंद करते. त्या मंडळी जेवायला मस्त आता चिकन ओले ना. चिन्मय जेवून झोपले. तर चिकन म्हणजे विदाऊट वाटणाचं चिकन बनवते मी. सुका चिकन वाटण बिटण काही टाकत नाही, फक्त गरम मसाला वापरते आणि आपला जे बेसिक मसाला तेच टाकते बस. या आता मस्त जेवायला तुम्ही बी. तर मंडळी आता घेतले दुसरा ब्लाऊज शिवायला. ओके, आणि आता बऱ्यापैकी शिवले मी. तर एकदम पूर्ण रेडी झाला का मग तुम्हाला दाखवते. ओके, आता संध्याकाळचे बरोबर 5:30 वाजल्यात आणि माझा ब्लाऊज हा रेडी झाला आहे. आता हे बघा पूर्ण रेडी झालं आहे. फक्त आता याला हुक लावायचे आहेत आणि काचा करायचे बस. पूर्ण रेडी झाले. तुम्हाला दाखवते मी कसं शिवलं आहे तो. तर मंडळी हा बघा इथे ब्लाऊज पूर्ण रेडी झाला आहे. आणि माझ्याकडनं काय मिस्टेक झाली माहिती आहे का, म्हणजे हातशिलाईला एवढं काय डोक्यात ना माझ्या बसलं पटकन. अर्ध्याकडं हातशिलाईला पिंक कलरचा दोरा वापरला आहे आणि इथे बरोबर ग्रीनच वापरला आहे. असू दे, चला आता सुरुवातीच्याच ब्लाऊज शिवायला घेतलात तर काय करणार. आणि असा शिवलाय मी आता ब्लाऊज. त्याला फक्त आता हे लावायचे, हुक लावायचे, हुका लावायचे. बाकी ब्लाऊज आता रेडी झालाय. आणि एक वेळा मिस्टेक झाली माझ्यातून, मी उलटं लावलेलं, पुन्हा खोलला, पुन्हा सरळ लावलं मग आता. तर चला आता संध्याकाळची वेळ झाली, अनलोड करून घेते, फ्रेश वगैरे होते, मग दिवाबत्ती करते संध्याकाळची. त्याच्यानंतर कंटाळलेला जाम. हो, मशीनवरलं एकतरी माझी मशीन आहे ही फुल सेटरची मशीन आहे. ती पायडल मारून मारून पाय दुखतात जाम. चला तर असो चाय ठेवते जरासं. चाय पिल्यावर थोडंसं बरं वाटेल आणि मग फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळची कामं करायला घेते. आणि आता घरामध्ये कोणच नाही, लक्की, सोनू आणि मीच आहे. चिन्मय पण गेले मुलांसोबत बाहेर, मोनिश कामावर गेला, हे गेले प्लांटवर. ओके, आता जेवणामध्ये जास्त काय नाही, बघू भाकऱ्या किती सकाळच्या, कमी पडलं तर मग भात बनवेन गरम गरम. चला आता उद्या, आज सुट्टी होती क्लासला, तर आता उद्या क्लासला जाईन तेव्हा उद्यापासून मग प्रिन्स कटचे ब्लाऊज ताई शिकवतील. ओके, चला आता 4 टक्सचे तर 2 ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवल्यात. आता याला हुक वगैरे लावली ना या ब्लाऊजला की घालून बघेन माप एकदम परफेक्ट बसतोय का, कुठे शिलाई वगैरे घालायला लागेल. ओके, भारी वाटतंय असं, म्हणजे एकदम ना प्राऊड फील होत आहे की चला बाबा माझे स्वतःचे तरी ब्लाऊज मी आता शिवू शकते. एवढी साडी जेवढी महाग नाही तेवढी जास्त शिलाई जाते. 300 रुपयाची साडी आणि 350 रुपये 400 रुपये शिलाई ब्लाऊजची, काय करणार. चला तर असो, संध्याकाळची वेळ झाले, फ्रेश होते ना मग लगेच हो कामावर घेते. एक जाम आलस आहे आता अंगामध्ये, जाम आलस आहे. पण आता काय, थोडा वेळ अंग पण नाही टाकू शकत. संध्याकाळची वेळ झाली आता. काय रा मला सांग दे, मी मित्रांच्या सोबत चालल्यावर तू खाली गेलतास का? तुझा काय रा, झोप नाहीत का तुला, का देव चापड आहे का अशी? वेडी बाय आमची, वेडी बाय भेटली का? चिमणी खायचं घेऊन येईलच. हा, खायचेत म्हणून घेऊन येईलच. कातोऱ्या अवतार बघ कसं झालंय. पाहू दाखव 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 दाखव. चिमणा लादीवरती चापटावे तुला, नालाय का लादीवर टाकते घाणगराला. चल हा बाबा, का वलगडीचं चिमणा आल्या का काही आडे मला. हा, थंडीच्या दिवसात ठेवायचे. एका हाताच्या एक आहे बाबा, एवढं मोठं चिमणा मला खरा नाही वाटत. देवा देवा, का ते का गाबोली टाकायला आल्या का काय? बोलवला मी त्यांना, या बरं लवकर बोलू लागा. वलगडीचा मावरा आता भेटायला लागला काय? देवा, एवढा मोठा चिमणा एवढा मोठा.
ओ बाबा ऐका ना काम कसं बरा होशील रे, बरा होशील तू पण टाकूच. काय शक्ती अजून त्याच्यात? एवढी झाली बघ. ऐका ना चिमणा. इसको बोलते चिमणा बघ. इसको बोलते चिमना. बघ आता जेवढा आहे बघ. हो भाई साहब, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. आता जा साफ कर लगेच. करा तू. मी चालली आता प्लांटवर. जिवंत झालं सगळे हे. हो ना. मस्त खाडीचे चिमणे घेऊन आलाय चिन्मय. जाम मोठा आहे रे चिन्मय. यो का चुकून आलता का काय आपल्या साईडला? काय रे बाबा, रस्ता वाटबीट चुकली ते तुझी. मोठा आहे. चिन्मयच्या तावरीन भेटलास तू. मस्त आहे ना साहेब ती? एकदम भारी मस्त. मला सांगते तू मित्रांसोबत चालल्या बोलते, असाच फिरतो बोलते काढले जरा जातो ना. मग तू खाडी हो गेलता बमच्या. बघ बरा होशील तू. पैसा साईज. डाकूच होशील एक प्रकारचा डाकू तू. हे बघा कवरी कवरी मच्छी आणली घारीची पकडूनच्या. डेंजर काम आहे रे, डेंजर काम आहे चिन्मय. मच्छी तर पकडून आणल्यावर भारी, पण सुका तिखट बनवलं चिन्मय. मग उद्या खाऊ. उद्या उपास आहे, उद्या सोमवार. मंगळवारी खाऊ. मंगळवारीच खायला गेला ती मच्छी. चला आता साफ करा. आता मी साफ नाही करत, मला प्लांटवर जायचं आहे. आता भात ठेवलं एकीकडं, कारण का भाकरी काय पुरणार नाही बरं संध्याकाळचं. त्याच्यामुळे दिवाबत्ती करते ना मग जाते लगे. आता साफ करते तू का पप्पा आल्यावर करते? पप्पाला जाऊन तुला चिमणी साफ करता येत नाही, त्या दिवशी काटा तोडून ठेवल्या मग फक्त. हातलं काटा कोण करेल? बापूस तुझा हातलं काटा तसंच. हां मग चिमणी त्या दिवशी साफ केली ती, तो वरचा काटा असते ना तो तोडलेला ना, हातला तोंडामधलं काटा तसंच. मच्छीची काही साफ करायला जाऊ नको. हात आंघोळ कर जा, पाणी गरम आहे चुलीवरती. जरा कर सोपाडा नाही. चला भात झाला का मग मी पण प्लांटवर जातो. जातो चिन्मय इकडे बघ, दुसरा प्लांट रेडी करा. हे बघा मंडळी, आता सुका चिकन आवरा तरी बी यावी मिठामध्ये ते मासे तलिच्छेतल्या बागऱ्याच्या सारखं मध्ये येतीलच ना वरती. हे बघा बागऱ्याच्या सारखं कसं मासे तलिच्छेतल्या. इकडे येऊ बघा पबजी मॅन ना. आता जाऊन आलो प्लांटवरून मी. येऊ बघा पबजी गेलेत बिलगली कसं. हे बघा आमच्या बाबू कुठे बसलाय, कुठे बसलाय रे खाऊन पिऊन. त्यांनी फुल झाले वाटतं तुझी, तेव्हाच गुपचूप बसलाय. गोंगाट नाही भरला मम्मी आली तरी पण. हा टम्मी फुल झाले, टाट पडले नाही इथंच.